हल्ली तो आरशात पाहायचं टाळतो कारण नसते प्रश्न त्याच्यासमोर उभे राहतात. हल्ली त्याचेच डोळे त्याच्याकडे अगदी अनोळख्या नजरेनं पाहतात. कारण आजपर्यंत गोखल्यांचा मुलगा, मेधाचा भाऊ, पिंकूचा मामा इतकीच त्याची ओळख होती. ती ओळख त्याच्या पूर्ण अंगवळणी पडली होती. आणि अचानक गलका झाला कवी चंद्रशेखर गोखले. नुसता गलका होऊन विरला नाही, त्याच्या कवितांचं चक्क पुस्तक छापलं गेलं, मी माझा. एका वर्षात त्या पुस्तकाच्या 4 आवृत्त्या निघाल्या. आणि इतकंच नाही तर त्याची कॅसेट रसिकांपुढे आणावी असं आम्हाला आवर्जून वाटलं. मी माझा ह्या लोकप्रिय काव्यसंग्रहाचा हा वाचनाविष्कार. माझी गोष्ट मला सांगताना मी जास्त खोलात शिरत नाही, कारण नावालाही मग मी निर्दोष असा उरत नाही. माझी गोष्ट मला सांगताना मी जास्त खोलात शिरत नाही. माझी गोष्ट मला सांगताना मी जास्त खोलात शिरत नाही, कारण नावालाही मग मी निर्दोष असा उरत नाही. मी आहेच जरा असा एकटा राहणारा, वाळकं पान सुद्धा गळताना तन्मयतेने पाहणारा. माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका. जरी तुमच्यात बसलो तरी माझ्या असण्यावर जाऊ नका. खूपदा माझा एकलेपणा माझ्याशी बोलका होतो. मग कोणी एक शब्द जरी बोललं तर त्याचाही गलका होतो. तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही. तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काही मागत नाही. तू समोर असलीस की नुसतंच तुला बघणं होतं. आणि तू जवळ नसताना तुझ्या सोबत जगणं होतं. मी तुझ्याकडे यायला निघते, पण तुझ्यापर्यंत पोचत नाही. वाट पायात घुटमळते, पाऊल पुढे टाकायचं सुचत नाही. तुळशी पुढे दिवा लावताना तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं. मी येऊ शकले नाही, कारण मध्ये कुंपण उभं राहिलं. तुळशी पुढे दिवा लावताना तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं. मी येऊ शकले नाही, मध्ये कुंपण उभं राहिलं. आता पुन्हा तुझ्या बंद दारासमोरचं ते संथ वळण लागेल आणि पुन्हा एकदा माझं मन वेड्यासारखं वागेल. ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे, तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही. मी म्हणतो जाऊ दे, मी त्याचं मन मोडत नाही. मला नाही आवडत तुझं असं उशिरा येणं, आणि तू येण्याआधीच तुझ्यासोबत मला दूर दूर नेणं. तुझं हे नेहमीच झालंय, आल्या आल्या निघणं. मी जाते, मी निघते म्हणताना मी थांबवतोय का बघणं. एकदा मला ना तू माझी वाट पाहताना पाहायचंय. तेवढ्यासाठी